असं बघा, बरीचशी मंडळी म्हणत असतात, ताई का हो एखादी व्यक्ती गेल्यानंतर श्राद्ध नाही केलं तर चालत नाही का? का करायला सांगतात श्राद्ध? कामच नाही काही, पैसे खर्च करायचं कशासाठी? पण जी मंडळी म्हणतात श्राद्ध केलं नाही तर काय होतं, कशाला करायचं खर्च, त्यांनीही ऐका. आणि श्राद्ध केल्यानंतर काय होतं आणि श्राद्ध नाही केल्यानंतर काय होतं हे मी तुम्हाला थोडक्यात सांगून जाणार आहे. कारण आपल्या बऱ्याचशा मंडळींचा गैरसमज असतो, कशासाठी अट्टहास करायचा, कशासाठी खर्च करायचा. लाज वाटते कधी कधी आम्हाला, आपली संस्कृती आपल्यालाच माहीत नाही. ज्या वेळेला घरातली एखादी व्यक्ती जाते, अंतविधीची तयारी करतात, बरोबर आहे ना, का ठेवून देतात घरामध्ये, हा बोलत चला आता, हां ज्या ज्या प्रश्नाचं मी उत्तर तुम्हाला विचारणार आहे ते बोलत चला, आपसात फक्त बोलू नका. घरातली व्यक्ती गेली का अंतविधीची तयारी करतात, बरोबर. तिथे गेल्यानंतर बघा, एक घागर असते ती खांद्यावरती घेतात. एक व्यक्ती खांद्यावरती घागर घेते, मातीची घागर असते ती, आणि मग फेरे त्या ठिकाणी चालू होतात, बरोबर. आणि मग ते फेरे एकदा का पूर्ण झाले, अरे जो मृत आत्मा असतो ते फेरे चालू असताना त्या पाण्यामध्ये येऊन बसतो. ऐकताय ना? फेरे चालू असताना मृत आत्मा सूक्ष्म रूपाने त्या पाण्यात येऊन बसतो. आणि ज्यावेळेला ते फेरे पूर्ण होतात, ती घागर एका दगडावरती फोडली जाते. ज्या दगडावरती ती घागर फोडली जाते त्या दगडाला आश्मा असं म्हणतात. मग दशक्रियाच्या दिवशी ते ब्राह्मण मंडळी सांगत असतात, अहो तो आश्मा नावाचा दगड इकडे आणा, दर्भाची काडी आणा, मध आणा. आणि मग त्या ठिकाणी पिंडदानाचा विधी संपन्न होतो. आता बरंचसं शास्त्र आहे, पण मला तिकडे जायचं नाही, दशक्रिया विधीकडे. आपल्याला श्राद्धाचं महत्त्व सांगायचं आहे. आणि मग 10 दिवस पूर्ण झाले, पिंडदानाचा विधी झाला, तिथून पुढे त्या जीवात्म्याचा प्रवास चालू होतो. मग प्रत्येक महिन्याला मासिक श्राद्ध घालतात, करतो ना आपण, प्रत्येक महिन्याला मासिक श्राद्ध असतं. मग 1 महिना 2 महिना असं करता करता ज्या वेळेला पूर्ण वर्ष त्या ठिकाणी पूर्ण होतं, मग आजचा दिवस त्या ठिकाणी येतो. कारण 10व्यापासून वर्षापर्यंत 1 वर्षभर असं म्हणतात त्या व्यक्तीचा प्रवास चालू असतो यमदूतांच्या बरोबर. मग आजच्या दिवशी त्या ठिकाणी घेऊन जातात धर्मराजाच्या नगरीमध्ये. गेल्यानंतर विचारतात, का हो या व्यक्तीचं पाप किती आहे पहा, या व्यक्तीचं पुण्य किती आहे पहा. पदरी जर पुण्य असेल, धर्मराज पुढची गती चांगली प्राप्त करून देतात. आणि पदरी जर पुण्य नसेल तर मग भूत प्रेत पिशाच होऊन फिरावं लागतं. मग आजच्या दिवशी तो जीवात्मा प्रतिज्ञा करत असतो देवाकडे, देवा मला याच्यातून काढ. भयानक वेदना असतात महाराज. गरुड पुराण ग्रंथ कधी आपण ऐकला असेल, वाचला असेल, नाव तरी माहिती आपल्याला. गरुड पुराण या ग्रंथामध्ये नरकाचं वर्णन आलं. वैतरणी नदी आहे, तप्त लोह खांब आहेत त्या ठिकाणी. त्या वैतरणी नदीमध्ये पाप करून गेलेला जीवात्मा ज्या वेळेला प्रवेश करतो, अरे असंख्य मगरी असतात. आणि त्या मगरी एकदाच येऊन सुईच्या टोकासारखी त्यांची मुख असतात त्या ठिकाणी, आणि त्या माणसाला चावा घेतात महाराज. भयानक पीडा होते त्या जीवात्म्याला. मग तुम्ही म्हणाल ताई ते मरत नाही का? कारण ते शरीरच मिळालेलं असतं तिथं पाप भोगण्याकरिता. मग धावा करतं ते व्यक्ती, अरे माझे जे वंशज आहेत त्यांच्याकडून अपेक्षा करतो, त्यांनी माझ्यासाठी ज्ञानदान करावं, त्यांनी माझ्यासाठी अन्नदान करावं, त्यांनी माझ्यासाठी साधू संतांना धनदान करावं, त्यांनी माझ्यासाठी त्या ठिकाणी वस्त्रदान करावं. आणि मग आज केलेलं ज्ञानदान, आज केलेलं वस्त्रदान, आज केलेलं अन्नदान, ह्या सगळ्या गोष्टीचं पुण्य त्या व्यक्तीला प्राप्त होत असतं. आणि मग एकदा का एवढं पुण्य त्या ठिकाणी पदरी पडलं, मग जिवंत असताना किती पाप केलं असेल काय नाही, या पाप पुण्याचा निवाडा आज त्या ठिकाणी होतो. पदरी जर त्या ठिकाणी महाराज पुण्य असेल तर धर्मराज पुढची गती चांगली प्राप्त करून देतात. आणि पदरी जर पाप असेल तर मग भूत प्रेत पिशाच व्हावं लागतं. मग जे म्हणतात ना नाहीच केलं तर काय होतं, ऐका माई बाप. अरे ती व्यक्ती घरामध्ये असताना कितीही आपल्याला प्रेम करू द्या, कितीही आपल्याला जीव लावणारी असू द्या,
जीवापाड सांभाळणारी असू द्या, पण ती ज्या वेळेला प्रेत आत्मा होऊन भटकत असते ना, भूत होऊन भटकते, पिशाच होऊन भटकते, त्यावेळेला ती आपल्याच घरामध्ये येऊन आपल्या मांडगुटीवरती बसून आपल्याला त्रास द्यायला कमी करत नाही. त्रास ओळखायचा कसा? अरे 15-16 वर्षाची मुलं आहेत, बापाला एकेरी भाषेमध्ये बोलतात. समजावं, पितृदोषाचं लक्षण आहे दादा. ऐकताय ना तुम्ही? मुलाचं लग्न झालं, 20-25 वर्ष झाले, मुलंच होत नाही. समजावं, पितृदोषाचं लक्षण आहे. मुलं जन्माला येतात, आंधळी खुळी लंगडी पांगडी मुलं जन्माला येतात. समजावं, पितृदोषाचं लक्षण आहे. 50,000ची मखमली गादी आहे झोपण्याकरिता, पण गोळ्या घेऊनही आपल्याला त्या ठिकाणी झोप येत नाही. समजावं, पितृदोषाचं लक्षण आहे. मग ते पितृदोष लागू नये म्हणून आजचं केलेला हा अट्टहास. विठाला म्हणून बघा, मरायचं प्रत्येकाला आहे, बरोबर आहे की नाही? जन्माला आली ती व्यक्ती प्रत्येक मरणारच आहे. असं नाही मी कीर्तन सांगते म्हणजे मी जिवंत राहणार आहे असं आहे का? मरणार आहे ना, हा तरी म्हणा. ओळख नाही का माझी तुमची? हा सगळी परिचयाची मंडळी आहेत महाराज, कारण वीरभद्रराजाची कृपा या ठिकाणी आणि कथेचा योग, त्यामुळे सगळे परिचयाची मंडळी आहेत. जी पाहुणी मंडळी असतील आता नवीन आलेली, त्यांना थोडासा परिचय कमी, म्हणजे तुम्ही बोललात तरी चालेल, कारण तुम्ही बोललात ना तर मला समजेल मी काय बोलते हे तुम्हाला. हा तसं मी मराठीच बोलते. प्रत्येक जीवाला एक दिवस आएगा सो जाएगा, राजा रंक फकीर, कोई सिंहासन चढ़ गया, कोई बंधा जंजीर, कोई सिंहासन चढ़ गया, कोई बंधा जंजीर. अरे प्रत्येकाला जायचंय. नवे नवे माऊली ज्ञानोबा आहेत, ज्ञानेश्वरीमध्ये सांगतायत, उपजे ते नासे नासले पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. उपजे ते नासे नासले ते पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. म्हणजे इथे पुन्हा जन्माला यायचंय, पुन्हा मरायचंय. नवे नवे घड्याळाच्या काठासारखं जन्म आणि मरण हे चालूच राहणार आहे. म्हणजे ही एक अखंड चालणारी शृंखला आहे, अखंड चालणारी साखळी आहे. मग इथं फक्त आपण आलो तोपर्यंत जगायचे. बघा, 2 लाकडाचे ठोकळे, लाकडं कळतात ना, 2 लाकडाचे ठोकळे एवढ्या मोठ्या समुद्रामध्ये वाहत जात होते. अनेक काळापर्यंत वाहत चालले, पण अशी एक समुद्रामध्ये मोठी लाट येते आणि त्या 2 लाकडांच्या ठोकळ्यांना वेगळं करते. परत कधी गाठ होते का? एक लाट तोडी दोघा, पुन्हा नाही गाठ. 2 उंडक्याची होते सागरात भेटा, 2 उंडक्याची होते सागरात भेटा. एक लाट तोडी दोघा, पुन्हा नाही गाठ. एक लाट तोडी दोघा, पुन्हा नाही गाठ. प्रत्येकाला, पती पत्नीला, प्रत्येकाला कोणाला तरी एकाला पुढं जावं लागतं, एकाला पाठीमागे राहावं लागतं. पुन्हा कधीच भेट होत नाही. आता आजीला जाऊन किती दिवस झाले? 1 वर्ष झालं. मी तर असं ऐकलं आजी 105 वर्ष जगल्या. किती? हा, किती नवलाची गोष्ट आहे का? अलीकडे आम्ही 50पर्यंत जाणं सुद्धा मुश्किल झालं. हा, 35-40च्या आतच आम्हाला शुगर होते, BP होतं, आणि 50च्या अलीकडं कुक शिट्टी मारली की गेलं. अवघड आहे. पण एवढं वर्ष जीवन आजीनं जगलं. अतिशय त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने त्यांना सुद्धा वाटत असेल की आज माझा शेवट
गोड झाला. कारण मरण सुद्धा भाग्यामध्ये असावं लागतं. तू म्हणाल ताई मरणाचं कुठं भाग्य असतं का? मरणाला कुठं भाग्यवान म्हणतात का? अरे एक व्यक्ती मेली, मेल्यानंतर येड्या बाबळीमध्ये पडलेली 7-8 दिवसानंतर कळालं. सडल्यानंतर वास आल्यानंतर लोकांनी जाऊन पाहिलं. आणि एक व्यक्ती गेल्यानंतर रथामध्ये एवढं सुंदर सजवलं, जसं काय एखाद्या नवरदेवाची बँड लावून वरात चालली आहे असं त्या ठिकाणी सजवून घेऊन जात होते. मग आहे का नाही मरणं सुद्धा भाग्याचं? हा, एखाद्याच्या वरातीला बँड त्या ठिकाणी नसतो विवाह असल्यानंतर, पण माणूस मेल्यानंतर एवढे फटाके वाजवतात, बँड लावतात, पैसे उधळतात की नाही. पण एखादं कधी मेलं कधी गेलं कळतं का बाबा? नाही कळत. मरणाला सुद्धा भाग्य असावं. अरे नातरूण पतरूण त्या ठिकाणी आजीनं आपल्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आणि या सगळ्यांनी आजीचा शेवट गोड केला. शेवट तो भला आणि माझा बहु गोड झाला. आज हे हर्ष त्या ठिकाणी आजीला वाटत असेल. विठ्ठल खरं तर आजसाठी केला होता हास, याचसाठी केला होता हास, याचसाठी केला होता हास, याचसाठी केला होता हास. शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड व्हावा. आता निश्चितीने पावलो विसावा, आता निश्चितीने पावलो विसावा. शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड व्हावा. आता निश्चितीने पावलो विसावा, आता निश्चितीने पावलो विसावा. वा, आता निश्चिंतेने पावलो विसावा. हे तुकोबाराय म्हणतात. आपण 60, 70, 80 पर्यंत तरी असं वाटतं का? आता निश्चिंतीने पावलो विसावा. एखाद्या बाबाला म्हणून, बाबा 70 वर्षाचे झाले तुम्ही, येता का वारीला? बाबा म्हणते आलो असतो बरं का. ती बी बाबाला सरळ ऐकायला येत नाही. 2-4 वेळा सांगायला, ओ बाबा मला म्हणताय का? हा हा हा, तुम्हालाच येता का वारीला? महाराज आम्हाला कुठं जमायचं, आपल्या कडगावातलं नाही सांगता, इथंच पेटायचं. आपले अजिबात तसं म्हणत नाही. ताई म्हटल्या ना चला यात्रेला का निघालेस तू, जमत नाही म्हणतात. पण सांगू तुम्हाला, अरे आज अयोध्येला जायला जमणार नाही. अरे आज रामेश्वरची यात्रा, कन्याकुमारीचं दर्शन घ्यायला जमणार नाही. अरे नाही जमणार आम्हाला पंढरपूरला जायला, नाही जमणार आम्हाला आळंदीला जायला. पण एक सांगू दादा, कान उघडे ठेवून ऐका. मौत जब तुझको आवाज देगी, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. जीवन कसं आहे किरायाच्या बंगल्यासारखं. अरे इथून जर आपण मुंबईला गेलो, इथे गेल्यानंतर एक रूम घेतो भाड्याने, आणि ती किरायाने रूम घेतल्यानंतर अगोदर आपल्याला काय द्यावं लागतं? पैसे द्यावे. 1-2 महिने आपण राहिलो तिथे, महिना भरला, रूम मालकाला द्यायला पैसे नसतील आपल्याकडे, ऐकताय ना, पैसे नाहीत म्हणून सांगितलं का आपल्याला काय म्हणतात? रूम खाली करा म्हणतात की नाही? मग तसंच आहे, पंचमहाभूतांत शरीर देवाने आपल्याला
अरे समाजासाठी काहीतरी चांगलं कार्य करण्यासाठी मिळालेले शरीर आहे. यांनी जर आपण लोकांचे बात करत असेल, अरे नको त्याच्यावरती आव आणून त्याला दमबाजी करत असेल, नाही सोडणार देव आपल्याला. कसा काय सोडेल? मौत जब तुझको, मौत जब तुझको, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. घर से बाहर निकलना पडेगा. मग ते पोरं म्हणू देत नाही, मग ते पैसे कुठं ठेवले तेही म्हणू देत नाही. म्हणून महाराज म्हणतात, बाबा रे, हे जीवन जे आहे ना ते उसनं मिळाले आपल्याला. प्रत्येक क्षणोक्षणाला तो काळ आपली वाट पाहतोय. म्हणून तुकोबारायांचं सांगणं आहे आपल्याला आजच्या अभंगाच्या क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, अभंगाच्या प्रथम चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, क्षणोक्षणी हाची करावा विचार. बहुतेक अभंग सर्वांच्या पाठांतरातला आहे. क्षणोक्षणी हाची करावा विचार, हाची करावा. मग कोणता विचार करायचा? हा, संसार करण्याचा, बांध कोरण्याचा, घेतले त्याचे पैसे बडवण्याचा, हाच विचार करायला सांगतात का तुकोबाराय? नाही. तरावया पार भवसिंधू, हे भवसिंधू तरुण जाण्याचा विचार महाराज म्हणतात प्रत्येकाला करायचा आहे. आणि एका तासाला नाही सांगितलं, 2 तासाला नाही, 2 दिवसांनी नाही, 1 महिन्याने नाही, तर प्रत्येक क्षणालाच का, तर याचा भरोसा नाही. क्षणभंगूर नाही भरवा नाही
वा, टाळी तरी वाजवा. विशेष ठिकाणी टाळीचं विशेष महत्त्व असतं. मी नेहमी सांगत असते, भोजन में थाली का, बगीचे में माली का, ससुराल में साली का और हरि कीर्तन में ताली का एक अलग ही महत्व होता है. ज्यांना कळलं त्यांनी वाजवल्या विठाल. वेळ नाही महाराज, आपल्याकडे वेळ नाही. बघा, काही काही लोक असं म्हणतात, ताई भरपूर पैसा आहे हो आमच्याकडे, खूप मोठा बंगला बांधलाय, गाडी आहे चांगल्यापैकी आम्हाला वापरण्यासाठी, कोठाधीश आहोत आम्ही, कोठाधीश आहोत. आमदार खासदारच काय, मंत्र्यापर्यंत पट्ट्याची ओळख आहे. सांगू तुम्हाला, त्यावेळेला कुणीच सोडवत नसतं. गरुडाची आई आजारी पडली. गरुड माहिती ना तुम्हाला? गरुड कुणाचं वाहन आहे? भगवान पंढरीश परमात्म्याचं वाहन गरुड आहे. गरुडाची आई आजारी पडली. गरुड दररोज जायचं चौकशी करण्यासाठी. आई, आज कशी आहे तब्येत? बेटा, कालच्यापेक्षा घालवली. आई, आज कशी आहे तब्येत? कालच्यापेक्षा उतरली बाळा तब्येत. परत गरुडाने जावं, रोज जाऊन चौकशी करावी. एक दिवस गरुडाने विचारलं, आई आज बरं वाटते का? बाळ, रात्री तू इथे आला आणि इथे आल्यानंतर जेव्हा तू गेला ना, एक कुणीतरी काळा भिन्न असा माणूस आला होता या ठिकाणी. पण काय म्हटलं? काही नाही. तो माझ्याकडे पाहून हसला आणि निघून गेला. गरुडाच्या लक्षात आलं की नक्की हा कोण असला पाहिजे? यमदूत असला पाहिजे. गरुडाने त्याच वेळेला, रात्रीच्या वेळेला आपली आई पाठीवरती घेतली, खांद्यावरती घेतली आणि गरुड 120च्या पिंड निघाला. कुठं? हिमालयाच्या उंच गुहेमध्ये. आणि त्या गुहेमध्ये जाऊन त्या ठिकाणी एका गुहेमध्ये आपल्या आईला सोडलं. बाहेर निघणार तेवढ्यात ती व्यक्ती तिथे हजर. आईनं सांगितलं, बाळा मी तुला सांगत होते ना, ती व्यक्ती हीच. गरुडाने विचारलं, का हो तुम्ही माझ्या आईकडे बघून का हसले? काय झालं होतं? काय कारण होतं? म्हणे, तुमच्या आईला नाही हसलो, मग मी चित्रगुप्तांच्या लिखाणाला हसलो. का बरं? म्हणे, असं आहे, तुमच्या आईचं मरण हिमालयाच्या गुहेत होतं. तुमची आई तर मला इकडे दिसली, कडगावकडे, म्हणून हसत होतो. हिमालय कुठे, कडगाव कुठे, हे कसं शक्य होणार? म्हणून मी हसलो. याचा अर्थ, देवाच्या बरोबर जरी वशिला आपला असला तरी जिथे आपला श्वास थांबतो, जितकं आयुष्य देवाने आपल्याला दिलंय, तिथे आपल्याला थांबावंच लागतं. विठ्ठल. म्हणून कुणी कोणाची गॅरंटी देऊ शकत नाही. इथे बसलेल्यापैकी कुणी म्हणावं, ताई मी 100 वर्ष जगणार आहे. आवाज बंद करू नका माझ्या माईकचा. ते गात असले तरी कमी नका करू. येथे नाही उरो, फक्त अर्धा तास. आले अवतार एरते पामर जीव किती. प्रत्येकाला जावं लागतं. नवे नवे ज्याच्यासाठी आपण जीवन जगतो त्याचं जर आपण त्या ठिकाणी पाहायला गेलो तर शेवटी कोणीच कोणाचं नाही. कसमे वादे प्यार वफा बातें हैं बातों का क्या, कोई किसी का नहीं है, झूठे नाते हैं नातों का क्या, कसमें वादे प्यार वफा सब
बातें हैं बातों का क्या। प्रत्येक व्यक्ती म्हणते मी तुमचीच आहे, मी तुझाच आहे, पण हे कुठपर्यंत आहे? एकदा स्मशानभूमीमध्ये जाईपर्यंत. तिथे गेल्यानंतर पेटावं एकट्यालाच लागतं, मरावं एकट्यालाच लागतं. असं म्हणतात मंजिल तो तेरी यही थी, गुजर गया वक्त यहाँ आते आते, अरे क्या मिला तुझे इस दुनिया से, आपनों ने ही जला दिया जाते जाते. म्हणून तुकोबारा सावध करतात क्षणोक्षणा हाची करावा विचार, तरावया पार. कारण हा जो देह आहे तो नाश पावणार आहे, हा एक दिवस जाणार आहे. नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. ये औषधात काळ सावधान, औषधात काळ सावधान, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. औषधात काळ सावधान, औषधात काळ सावधान, नाशिवंत देह जाणार सखळ, आयुष्य खातो काळ सावधान. मग सावध होनी भजनी लागा, देव करा कैवारी रे. सावध होनी भजनी लागा, देव करा कैवारी, देव करा कैवारी, देव करा कैवारी रे. सावध होनी भजनी लागा, देव करा कैवारी. का कैवारी करा म्हणतात? तुकोबारायांना माहिती होतं महाराज करोनासारखा काळ येणार आहे आणि मग जवळ कोणी राहणार. मग तेव्हा फक्त माणसं म्हणत होता देवा फक्त तू माझा आणि मी तुझा आहे, बाकी काही खरं नाही. सहज माणसं म्हणायची ताई देवाशिवाय खरंच काही खरं नाही. ज्यांना कोरोना झाला असेल त्यांना माहिती असेल. बेकार अवस्था होती महाराज. मोठे मोठे चांगली चांगली घरं त्या ठिकाणी उद्ध्वस्त झाली का नाही कोरोनाने. म्हणून देव माझा मी देवाचा हे वाक्य मात्र आयुष्यभर माणसाने मनामध्ये ठेवलं पाहिजे. बघा वृंदावनामधील एक संत आहेत, त्यांना गुरुवरे प्रेमानंदजी महाराज म्हणतात. सगळ्यांना माहिती असेल. बाबांच्या दोन्ही किडण्या फेल आहेत महाराज. हजारो लाखो त्यांचा असणारा भक्त परिवार आहे. सगळी म्हणतात बाबा मी माझी किडनी द्यायला तयार आहे हो तुम्हाला, माझी किडनी घेता का? पण बाबा म्हणतात नाही, मी माझी किडनी हृदयातून त्या ठिकाणी पोटातून बाहेर नाही काढू शकत का? तर माझी एक किडनी राधा आहे आणि दुसरी किडनी कृष्ण आहे. एवढं स्वतःला वाहून घेतलं तर तो भगवान कैवारी होत असतो, उगीच नाही होत महाराज. नाहीतर आपल्या दंभ अहंकार लोभ आपल्या हृदयामधला संपलाच नाही. इकडे म्हणायचं ताई मी खूप परमार्थ करतो, भरपूर त्या ठिकाणी देवाला बसतो, उपयोग आहे का? कधी देव येणार महाराज? नाही येत. असं म्हणतात मनी नाही भाव म्हणे देवा मले पाव. देव पावल का? देव काय बाजारचा भाजीपाला नाही रे. देव मग ते कधी भेटत असतो? ज्या वेळेला एखाद्या सद्गुरूकडे जा, संतांची कृपा होऊ द्या, गुरुवर्यांची कृपा होऊ द्या, मग तो देव आपल्याला भेटल्याशिवाय राहणार नाही. म्हणून महाराज सांगतात संत समागमी धरावी आवडी.
संत क्रमांकाची अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. आणि हे जीवन जगत असताना, या लोकांमध्ये राहत असताना तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे आणि नका डोळे धुरे भरोनी राहो. विठोबा रखुमा